लातूरमध्ये सकल मराठा समाजानं पत्रकार परिषद घेऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। कालची जी घटना घडली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला चढवला त्याचाही निषेध करण्यात आलेला आहे। मला सांगा, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, एकत्र आलात, बैठकी झाली, काय मागणी ठेवलेली आहे तुम्ही? आता मागणी आमची एकच आहे। आम्ही ज्या दिवशी काल रात्री गुन्हा झाला त्यावेळेसपासून आम्ही मागणी करतोय, माणिकराव कोकाटे जो कृषी मंत्री आहे त्यानं आतापर्यंत शेतकऱ्याविषयी तर काही केलंच नाही। त्यानं रमी खिळाले, पत्ते खिळाले, त्याला शेतकऱ्याचं काही देणं घेणं राहिलं नाही आणि त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही काही थंड बसणार नाही। त्याचा राजीनामा अजित पवारनं घेतल्याशिवाय अजित पवारच्या मंत्र्याला बी आम्ही कुणाला फिरू देणार नाही, त्यांचा कुठला कार्यक्रम बी होऊ देणार नाही। आणि ही जी काल बांडगुळाने ज्यानं मारहाण केलं ना शेतकरी पुत्रावर, त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आज बंद पाळण्यात आला, सगळ्या पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते, कसा रिस्पॉन्स मिळाला? लातूर शहर पूर्णपणे बंद पुकारण्यात आलेलं होतं। आमच्यातलं एक शेतकरी पुत्र जो आहे त्याला हे बाहेरचे कार्टे येऊन सत्तेचा माज दाखवून मारहाण केली आणि त्याच्या विरोधात आता ते सत्तेच्या पूर्ण प्रेशर प्रशासनावर असल्यामुळं परत गुन्हे ज्याप्रमाणे दाखल केले जाते तसं न दाखल करता 324 आणि बाकीचे बरेचसे कलम जे आहेत, जे एक साधारण गुन्हे आहेत, ते दाखल करून सत्तेचा काय वापर असतो हे त्यांनी परत दाखवलेले आहेत। सूरज चव्हाणचा जो राजीनामा आहे तो घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं, त्यानंतर देखील सकल मराठा समाज जो आहे तो संतप्त होताना पाहिला। कारण ज्या पद्धतीनं मान्य दादावर जे काल हल्ला झाला आमच्या विजय दादावर, ते फक्त म्हणजे एक सत्तेचा माज काय असतो, सत्ता म्हणजे आजकाल जे आपण बघण्यात येत आहे आणि पूर्ण जनतेला कळालेलं आहे की बाबा हे काल परवाच्या विधानसभेमध्ये मारामारी झाली, तसंच या सत्तेच्या लोकांनी कालही येऊन जी मारामारी केली, फक्त निवेदन देणं हे जर आता गुन्हा होत असेल तर म्हणजे याच्यापेक्षा निजाम बरे होते असं म्हणायचे पाहिजे। शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत, मला सांगा काय भूमिका घेतलेली आहे? आता शेतकरी संघटनेनं जिल्हा बंदचे सुद्धा हाक देण्यात येते उद्या। हे बघा, शेतकऱ्याच्या दररोजच्या आत्महत्या वाढत असताना एक कृषी मंत्री सभागृहामध्ये जिथं शेतकऱ्याचे या 1 महिना झालं पाऊस नाही, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी फाशी घेतली, आपणच दाखवलं की शेतकऱ्यावर स्वतः कुळं ओढण्याची वेळ आली। अशा परिस्थितीमध्ये जर कृषी मंत्री विधान भवनामध्ये डाव खेळत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी जे काही घाडगे साहेबांनी काल निवेदन दिलं, याच्या संदर्भात निवेदन हे लोकशाही मार्गाने दिलेलं असताना सुद्धा त्यांच्यावर जो काही प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध शेतकरी संघटनेचे प्रणेते राजू शेट्टी यांनी सुद्धा केलेला आहे। आणि या पुढच्या काळामध्ये अशा कृषी मंत्र्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना हिरिरीनं भाग घेऊन तीव्र निषेध करणार आहे। वेगवेगळ्या पक्ष संघटनांमध्ये काम करणारे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्र आलेले आहेत। छावा संघटना जी आहे ती एक मात्र संस्था म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। मला सांगा, आज जो बंद करण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येनं युवक कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले होते। बघा, विजयकुमार घाडगे पाटील, मी त्यांच्या सोबत गेले कमीत कमी 15 ते 20 वर्ष झालं या मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतोय। ते शेतकऱ्यासाठी पण काम करतात। हे मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये कायमस्वरूपी समाजासोबत राहणारं नेतृत्व आहे काय, आणि त्यांची कसलीच चुकी नसताना काय एक निषेध म्हणून त्यांनी फक्त पत्ते दिले होते। आज सूरज चव्हाण म्हणतोय काय असंविधानिक शब्द वापरला, सगळी मीडिया तिथं होती, त्यांनी एकही असंविधानिक शब्द तिथं दाखवावा काय, काहीच घडलं नसताना एवढी अमानुष मारणं की जणू काही त्यांचा जीवच घ्यायचा होता। हे जेव्हा आम्ही पाहिलं ना त्यावेळेस तळपायाची आग मस्तकाला गेली। मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादीमध्ये मी 10 वर्ष काम केलेलं आहे काय, तरी पण त्या सूरज चव्हाणचे माझे चांगले रिलेशन होते काय, पण कालचा जो प्रकार बघितला अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला चालली आहे। एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला जो की आज 15-20 वर्ष झालं समाजासाठी झटतोय, शेतकऱ्यासाठी झटतोय, त्याला अशी अमानुष मारहाण म्हणजे करायचं काय? एवढी सत्तेची मस्ती कशाबद्दल? आणि ते पण सगळे गुंड घेऊन, सगळे गुंड होते त्याच्यातली। म्हणून आमची एकच मागणी आहे की त्यांच्यावर जसं बाईंनी सांगितले की आता नवीन कलम निघाले 109, पहिले जे 307 होते हे दाखल झालं पाहिजे आणि सर्व आरोपी 25 तारखेपर्यंत अटक झाली पाहिजे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। त्याचबरोबर सूरज चव्हाण असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे इतर साथीदार होते त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा, अशा प्रकारची मागणी जी आहे ती सकल मराठा समाजानं केलेली आहे। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।